माझं नाव पल्लवी आहे. मी इथे ईश्वरी कॉम्प्युटरमध्ये टॅली डिप्लोमा कोर्स 6 मंथ लावलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला CPU कॅबिनेटमध्ये मदरबोर्ड कसा फिट करायचा हा अनुभव म्हणजे शिकायला भेटला आहे. अनुभवायला CPU आणि कॅबिनेट कशाला म्हणतात हे अनुभवायला भेटला आहे. ह्याच्यात मदरबोर्डमध्ये CPU असतो. मदरबोर्डमध्ये हा CPU आहे. CPU ह्याला नाही, ह्याला कॅबिनेट असे म्हणतात. आणि ही रॅम आहे. रॅम आपल्याला रॅम आपल्याला कॉम्प्युटरमध्ये फंक्शन वगैरे ओके चालण्यासाठी रॅमचा वापर केला जातो. ही CMOS बॅटरी आहे. CMOS बॅटरीमुळे आपल्याला ऑनलाईन एक्झाम वगैरे करता येतात. ते टाईम त्याच्यामुळे करतो. आणि हा कॅबिनेटचा बॅक पॅनल आहे. USB पोर्ट्स आहे. ते आपण माऊस कनेक्ट करू शकतो. माऊस आहे. माऊस हे USB पोर्ट्समध्ये आपण कनेक्ट केला आहे. माऊस जरी ते कनेक्ट नसेल तर आपल्याला कॉम्प्युटरमध्ये एरोज वगैरे नाही का क्लिक करायसाठी वापर करता नाही येणार. माऊसचे एरोचे एक दोन एक्झाम्पल सांगू शकता का? एरोचं आपल्याला जर कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे कनेक्ट हे करायचं असेल तर त्याच्या ऑल स्विचवर जाऊन नाही का टाईप वगैरे करायचं असेल तर एरोचा वापर वगैरे केला जातो. कीबोर्ड आहे. कीबोर्ड माऊसच्या शेजारीच केलेला आहे. कीबोर्डचा वापर आपण टायपिंग वगैरे करण्यासाठी केला. एक्झाम्पल एखादा? एक्झाम्पल आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जाऊन एखादा वर्ड वगैरे टाईप करण्यासाठी केला जातो. एखादा म्हणजे कोणता एखादा वर्ड सांगा. एखादा वर्ड जसे की आपण तुम्ही आतापर्यंत एखादं कोणतं प्रॅक्टिकल केलं असेल नाव सांगा. आपल्याला एखादा पॅसेज टाईप करायचा असेल तर आपण खूप टाईम लागतो पॅसेज टाईप करायला. आपण शॉर्टकटमध्ये म्हणजे असं जसं की ब्रॅकेट करून इक्वल रँड ओपनिंग ब्रॅकेट ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट करून आपण टाईप करू शकतो. ओके. पॉवर केबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरला पॉवर भेटते. आणि VGA केबल आहे. इथे लावतात. VGA केबल जर लावले नाही तर आपल्या कॉम्प्युटरवर व्यवस्थित दिसणार नाही काहीच फंक्शन वगैरे काहीच. आणि हेडफोन्स आहे. आपण जर म्युझिक वगैरे ऑडिओ व्हिडिओ हे ऐकण्यासाठी वापर करतो. ह्याच्यात हे माईक आणि ऑडिओ आहे. इथे पिंक कलरमध्ये इथे आणि इथे ग्रीन कलरमध्ये आहे. आणि USB केबल आहे. याच्यामुळे आपण कॉम्प्युटरला इंटरनेट वगैरे देऊ शकतो. नेटवर्क वगैरे.
मॅडम तुम्हाला प्रश्न विचारला तर चालेल का? ओके, USB चा फुल फॉर्म सांगताय का? ओके, कीबोर्डवरती CMOS बॅटरी कुठं असते सांगता येईल का तुम्हाला? मदरबोर्डमध्ये बॅक पॅनेलला. कीबोर्डवरती CMOS बॅटरी कुठं असते? कीबोर्डमध्ये CMOS बॅटरी नसते, तर कॅबिनेटच्या मदरबोर्डमध्ये बॅक पॅनेलला CMOS बॅटरी असते. ओके, त्याला तुम्ही अनइन्स्टॉल करून दाखवू शकता? हो. सगळ्यांना दिसलं पाहिजे. येस येस, एक्सलंट. आणि परत इन्स्टॉल करून दाखवू शकता? येस. ओके, आणि असा जर तुम्हाला प्रश्न विचारला आप म्हणजे मला तुम्ही सांगू शकता का की CMOS बॅटरी तुम्ही इन्स्टॉल केलेली आहे, तर त्याचं एखादं एक्झाम्पल किंवा CMOS बॅटरी एक्झाम्पल सांगू शकता का एखादं? CMOS बॅटरी जर आपल्याला ऑनलाईन एक्झाम वगैरे द्यायची असेल तर डेट अँड टाइम फिक्स सेट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ओके. बॅटरी जर नसेल आपल्या कॉम्प्युटर F1 जर एरर्स येत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपली मदरबोर्डमध्ये CMOS बॅटरी काम करत नाहीये. ओके, आणि CMOS बॅटरी समजा तुम्ही आत्ता जसं बोललात की डेट अँड टाईम सेट करण्यासाठी त्याचा यूज होतो, तर ॲक्च्युली डेट अँड टाईम सेट करण्यासाठी कोणते लोकेशन आहेत इंडियामध्ये? का बघ फक्त नगरमध्येच आहे ते? नाही, हां. चेन्नई, बँगलोर, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता. वाव, एक्सलंट, नाईस. तुम्ही विचारू शकता, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर. रॅमचं फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. ओके, आणि रॅमचा यूज काय आहे? पर्पज काय त्याचा? रॅमचा यूज आपल्याला कॉम्प्युटरमध्ये फंक्शन वगैरे व्यवस्थित दिसण्यासाठी, म्हणजे स्पीड वगैरे हवा असेल speed तर? वगैरे हवा असेल तर, आणि जर आपल्याला गेम वगैरे खेळायचे असेल तर हां, 2GB 4GB 8GB अशी रॅम बसवावी लागेल इथे. येस येस, ओके, नाईस. ओके, त्यांसाठी क्लॅपिंग करताल मॅडमसाठी. ओके, छान.